विश्व महिला दिवस के अवसर पर शहर की विभिन्न महिला संगठनों और सामाजिक संस्थाओं की ओर से महिलाओं के लिए विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रमों का आयोजन किया गया। इसी पृष्ठभूमि में कल्याण के चिंचपाड़ा में जिजाऊ क्रांति महिला मंडल के माध्यम से विश्व महिला दिवस मनाया गया। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में महिलाओं ने उत्साहपूर्वक भाग लिया। इस अवसर पर शिवसेना ठाकरे गुट के नगर सेवक नीलेश खंबायत, ठाकरे गुट के विभाग प्रमुख ज्ञानेश्वर तरे उर्फ काका, पूर्व सरपंच जयमाला म्हात्रे, पूर्व पंचायत समिति सदस्य मनीषा म्हात्रे, शाखा प्रमुख शांताराम परब, सचिन बने, दिनेश भागवत आदि मान्यवर उपस्थित थे। इसके बाद महिलाओं के लिए विभिन्न मनोरंजनात्मक प्रतियोगिताओं का आयोजन किया गया। इनमें म्यूजिकल चेयर, खेल, नृत्य और गीत जैसे कार्यक्रमों ने माहौल में उत्साह भर दिया। इस कार्यक्रम के माध्यम से महिलाओं को दैनिक जीवन के तनाव से कुछ समय के लिए राहत मिली और आपसी मित्रता व सौहार्द का वातावरण भी बना। कार्यक्रम के सफल आयोजन में जिजाऊ क्रांति महिला मंडल की अध्यक्षा कविता भागवत, संस्थापिका अर्चना कुमावत, जानवी बेंद्रे, सुप्रिया बने, तेजल गौरव आदि ने महत्वपूर्ण योगदान दिया। आमच्या मनीषाताई म्हात्रे त्यांना आवर्जून समोर बोलवत आहेत। हॅलो, सौ छाया गंगखडे आहेत का? लकीनोची आपली तिसरी पैठणी काहींना भेटली आहे। नेतृत्व असणाऱ्या चैतालीताई खंबायत यांचे देखील खूप खूप स्वागत। मान्यवरांनी व्यासपीठावर स्थान ग्रहण करायचे आहे। आता जे ज्येष्ठ नगरसेवक खंबायत साहेब या ठिकाणी आपली एक चिठ्ठी काढतायत। असं वाटत नाही की हा पहिला वर्ष आहे, तुम्ही आज एवढा जोरात कार्यक्रम केला याचे व्यक्तोय। आणि आजची जी विजय महिला सांगतोय तिचं नाव आहे गीता सोनावणे। सर्वप्रथम महिला मंडल माझ्या माता भगिनींना आज महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि त्यांचं पहिला वर्ष असेल, पण असं मला बघून वाटत नाही की आज पहिला वर्ष आहे। एवढा मोठा त्यांनी आज आयोजन केलेलं आहे आणि की आज महिला कुठेही मागे नाहीये। आज आपण बघतोय जिजाऊ क्रांती महिला मंडल आज त्यांनी जर पहिला वर्ष असेल, पण आपण एखादा माणूस बघेल त्यांना असं वाटेल की आज 10वा किंवा 15 वर्ष असेल, कारण की नियोजन करणं हा फक्त माणूस करू शकत नाही, महिला तितक्याच ताकदीने करू शकतात। आज ते मला दिसतंय आणि आज मला खरंच खूप छान वाटलं की महिला कुठल्याच क्षेत्रात पुढे मागे नाहीये, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे। आज आपण बोलतो की नियोजनामागे आपण एखादा कोणताही कार्यक्रम करतो त्यामागे पुरुष लागतोच, पुरुष तर आहेच, पण आज महिलांचा एवढा प्रचंड प्रतिसाद आहे या मंडळामध्ये का आपण एक माणूस सुद्धा एवढा करू शकत नाही। आज त्या महिलांनी पहिल्या वर्षी आज केलेलं आहे, म्हणजे आपण समजू शकतो की पुढच्या वर्षी किती कार्यक्रम जोरात असेल याचा आपण प्रतिसाद बघतोय। आपण आज जागतिक महिला दिनानिमित्तानं आमचे नगरसेवक वार्ड क्रमांक 16चे निलेश खंबायत हे आज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि महिलांना त्यांनी आशीर्वाद सुद्धा दिला। त्याबद्दल मी त्यांचं आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने, आमच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने त्यांचं आम्ही पहिले अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आज कार्यालयाला सुद्धा भेट दिलेली आहे आणि महिलांना सक्षम करण्याचे त्यांनी 2 शब्द जे सांगितले त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद देतो। आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी आता हे पुढे आमच्या ऑफिसला एक संडे असो कुठल्या दिवशी एका दिवशी त्यांनी आम्हाला ऑफिसला भेट द्यावी आणि या ठिकाणी खूप समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण करावं ही आमची सर्वांची अपेक्षा आहे कार्यकर्त्यांतर्फे। त्यांनी हे एक आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा आमच्या ऑफिसला येऊन ऑफिसमध्ये बसून लोकांच्या समस्यांचं निवारण करावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ते पूर्ण करतील असं मला तरी वाटतं, कारण त्यांचं नेतृत्व हे खंबीर आहे। यापुढे ज्या ज्या समस्या येतील त्याला ते तोंड देतील, आम्ही त्यांच्याबरोबर असणारच, कारण आम्ही त्यांचेच कार्यकर्ते आहोत। त्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्यावर खूप लक्ष असणारच आमचं। समस्यांच्या बाबतीत त्यांना आम्ही वारंवार सूचना देणार की इथे हा समस्या आहे, तिथं पाण्याची सुद्धा समस्या आहे, या ठिकाणी गटाराची सुद्धा समस्या आहे आणि कचऱ्याची सुद्धा समस्या या ठिकाणी खूप आहे। ते सर्व समस्यांचं निवारण करण्यासाठी त्यांना आम्ही एक दिवस या जनसंपर्क कार्यालयात आमंत्रित करणार आहोत आणि त्यांनी यावं आणि येतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही त्यांना धन्यवाद देतो। आणि महिला दिनानिमित्तानं आज चांगल्या प्रकारे कार्यक्रम केला, त्या कार्यक्रमाचा महिलांना आम्ही पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी कार्यक्रम राबवला आणि राबवत आहे, चालू आहे कार्यक्रम। आपणही बघितलेला आहे सर्वांनी।
आज खंबाळे साहेब आले, कार्यक्रमाला भेट दिले, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा मी आणि त्यांच्या वहिनींचं आम्ही आणि सर्वांच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा मी त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.